पाठीमागे लागलं रे तुला हे मागा हे जाऊ पाठीमागे पदे पदे रे ओ माझं ए बोमला की रे आणि काही वर्षानंतर म्हणायचं नुसतं शिमगा कॉम्प्युटर मध्ये साईड ना लावा लावा तुम्ही काय नाही पेटते पेटता सगळं ते पूर्ण पहिली म्हणजे 100 लोक इथं असे जागा नसायचं फिरायला जागा नसायचं पोरास नको म्हणायला लागायचं एकामेकाच्या पुढ्यात मुद्दा पहिलं शिमग्याला कसं होतं पहिले माणसं न सांगता 1 वाजता येऊन हजर राहायची आता बलिवलं तरी घरात मोबाईल शिवाय बाहेर पडत नाही मोबाईल घेतला शिमगा हाय काय नाही गेला ते झालं ते चेष्टा करू नको शेण न्यायला तेवढी लोक आता येणार बघा हवळ्याला नंतर 8 वाजता शेण तेवढी द्या आमचा हवळा करायचा दारात हवळा करायला हरभरा विकत आणते आता बाहेर हरभरा रेडीमेड मिळाला उकडल्याला बी माहिती होता मीठ लावलेलं तेच की उकडल्याले इथं काय केसांच्यात उकडल्याला हरभर त्याच्यामुळे गिरायक पॉवरफुल अजून ते मटक्याच्या गोळ्या अजून लांबड्या गोळ्या येत आहेत सगळे शाकाहारी आहेत हो शाकाहारी गोळा पिठून टाके काय ते धरून आणलं त्याच्यातनं कोणी शेणी आणल्या वाळलेल्या शेणीचा वास मागतो म्हणून कागदात आणि त्याने घेतलं खाली हात ताला वास येतो आणि बन्यांवर घेतलं साहेब नंतर मग बन्यान झाडावा मी म्हटलं मला हात घाण होतं मी कागद घेतला बन्यान रे या इथं खड्डा होता नाही येतो तो येतं बुडवायची म्हणून नाही इथं होतं इथं होती खाली एवढी माणसं आहे तिथे माणसाचा आवाज खाली नदीवर पाहिजे डोंगराला शिकवायची एक बोंब मारायला लागते जास्त ऍक्टिव्ह आहे ना मोठ्या एवढी शेली एवढ्या हाईट लोकांना वेळ सगळं पहिल्यासारखं आहे पण वेळ व्हिडिओ करा आणि आम्हाला पाठवा व्हिडिओ करा आणि आम्हाला तरी करा आम्ही होतो चेअरमनचा घ्या व्हिडिओ खेळ खेळत होते ती पहिले खेळी बंद झाली गणपती नारळ परतवरती पोळी मागायची पौर्णिमेला खाली जाऊन नारळ फोडून गणपती चिरमुरा खबर वाटायची ते सगळं बंद झालं सगळे प्रथा बंद झाले ते खेळी बी बंद झाली आणि शिमगा बी बंद झाला बोंबलाचे कॅसेट काढायला पाहिजे आता होती आधुनिक युगात काय काय घडतं कोण आठव ही पिढी
आंबेरी यार म्हटलं की ते आंब काढायला लागलं त्याला झाडा ते झाडच का खाली खाली कोण या कधी येतो नाही झाड. आमच्या मागायला लागला तो किस्सा. ते माणसं बघा काढून झाडं काढायचे दत्ताना ते वरचा आंबा रस्त्यावरचा आंबा हा मोठा आंबा दत्ताना वर चढला खाली मला वाटतं निम्मा आंबाच भेटलो खाली पण युट्यूब टाकणार आहे काय म्हणतो ते काय युट्यूब टाकणार ते काय युट्यूब टाकणार आहे युट्यूब नाही एक एक वेळा सांगायचं फोन करून बघायला आणि होळी वर्षाला होती प्रत्येकाला माहीत असतं फक्त टायमिंग सगळ्यांनी करायला 5 वाजता जायचं काय ना रे कोण चुकलं बघा घरातच बाहेर आलं ना कोकणात गावा गेले कडगाव या पुढे होळी कोकणात तेवढा मोठा होळी जेवण उचलत नाही पण होता की ह्या कोकणात होता आणि त्यांची पालखी असते कोकणात पालखी असते काळा खड्डा काढायचा एवढा खड्डा काढायचा माऊली सकाळीची सारली तर देवळात देशाच्या कोणाची आहे एक देसाईची बोंबाल गिरे किसन्या बोंबाल बोंबाल लवकर इकडे अरे इकडे की टिमकी आले की तुला बाजू काढतोस लगेच बारका संग केवढं वाजवत आहे अरे सुदेश बकऱ्या 5 शेणी असतात एक शेत कमी झाले वर्षाला 4 झाल्या नाही हाय 5 आहेत मग तू का मोजायला असते म्हटलं ते दरडी सोडा आल्यापासून नाव घ्यायला लागतंय तसं शेण टाकल्यावर जरा बोंबला लागतंय तुझ्या मोजायला घेतो आईन दिले हे मार की बोल अरे मग कधी मारायची हे सरळ चाललंय सगळं लक्षात ठेव पुढच्या महिन्यात काय कोण एक्स्ट्रा पाहणार इकडे इकडे गाडी उतर अरे लावत नाही की आवाज वर लाव अरे पेटले कोकणात मित्र ऐकला की नाही 5 दिवस काय 6 दिवस असते म्हणून त्यांचं महिनाभर असते आधी खेळ चालू असतो चला की कुठं देवाला तरी या की चप्पल काढा धनाको आले तुमचा एक फोटो घेऊ तू आज दिसायला नको भाऊकीचा फोटो काय नको हो बापू कधी आलाय डबो वाजवल्या मला म्हणायचं आत्ता कसं डबा काय असताना नाही ही टेक्नॉलॉजी काय मोबाईल फक्त तोंड बंद आणि बाकी कारवाई चालू मोबाईल चॅटिंग चालू बोलाय चालू गेम चालू तेच की त्यामुळे बोलले मोबाईल साईडला ठेवले घेऊ आम्ही एका हातात मोबाईल आणि एका हातात घेऊ ते फरची घालून द्या तुला काय केळ बांधायचं मोठ्या मोठ्या गुंड्या आहेत त्या उचलायच्या कांद्या घेऊन असे म्हणजे ताकदीवाले असायचे ते 2 गुंड्या होत्या हा नाही खरंच की त्या मांडावर चप्पल कुणी घालून जायचं नाही चप्पल घालून गेला की त्याला दंड असतो 5 रुपये 10 रुपये त्यावेळी घ्यायचं आता सगळं बंद झालं
आता हे सगळं परंपरा ही मोडीतच निघायला लागली असं कुठंतरी बंद पडू नये म्हणून हे करायला लागलं असू दे तिकडं गावच्या ज्या चालीरीत्या आहेत ते आपण जेवढं शक्य होईल तेवढं करायचं हां ते तर आहे. नाही तर बऱ्याच अशा ज्या पारंपरिक आपल्या गोष्टी काय असतील त्या काही नाही त्या मोडीतच निघायला लागल्या. आता उद्या खेळ असायचे जुने एक 5-6 जण आमचे पप्पा असायचे संभाई डवरेचे पप्पा यांचे पप्पा विखे लोंढे ते अशी खेळे म्हणजे गावभर ती पोस्त मागणी हे करणे तो दिवसभर त्यांचा कार्यक्रम चालू म्हणजे जोरात असायचं. जो शिमका होता की नाही 5 दिवस तो गाजायचा. संध्याकाळी रात्री इथं हातीदार गुरव आपला पप्पा आमचे आबा कोंडे आबा निंबाळकर लय भारी सोंग काढत होतं किंवा धनाई निंबाळकरचे चुलता जबरदस्त सोंग काढायची आणि रात्रभर. आता त्याला मला असं मोबाईल वगैरे टी व्ही काय नव्हतं सोडाकडे चालत होतं ते. आता ते सगळ्या रूढी परंपरा सगळ्या मोडीत निघायला लागल्या. चल हां आता आहे होळी देव चाललाय आपला. एक 40-50 लोक जमायची हा काय पूर्वी होळी देव आणायला. आता मानकरी 4-5 सोडले तर कोण नाही पोरं 4-5 असतात. नारळाचं पाणी फक्त त्यात होतं पण ते जयाचं